भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याच पक्षातील 4 खासदारांची तिकीटं आतापर्यंत कापावी लागली आहे। गजानन कीर्तिकर, कृपाल तुमाने यांना निवडणुकीपूर्वीच शिंदे सेनेनं बाद केलं होतं, तर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी नांदेडच्या राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दुसरीकडे शिंदे सेनेच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले खासदार हेमंत पाटील यांचा तिकीटही अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी कापण्याचा आदेश वर्षावरून आला। तिथं हदगाव विधानसभेला 2दा पराभूत झालेले बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या सर्वांची उमेदवारी रद्द होण्याचं एकमेव कारण म्हणजे भाजपचा दबाव। भाजपच्या यंत्रणेनं महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांचं सर्वेक्षण केलं, त्यात शिंदेंकडील 5 ते 6 विद्यमान खासदार पुन्हा निवडून येऊ शकत नसल्याचं निष्कर्ष काढण्यात आले होते। त्यामुळे जागा वाटपाची चर्चा सुरू होताच या खासदारांना पुन्हा संधी देऊ नका असे आदेश वजा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना दिल्या होत्या। मात्र त्यांनी बंडात आपल्याला साथ दिलेल्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी मिळायला हवी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले। मात्र भाजप हायकमांड आपल्या निर्णयावर ठाम होती। त्यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गजानन कीर्तिकर आणि कृपाल तुमाने यांची सुरुवातीलाच आणि भावना गवळी आणि आता हेमंत पाटील यांची अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी उमेदवारी रद्द करावी लागली आहे। खासदार हेमंत पाटील यांची हिंगोलीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या नावाला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू केला। याचं कारण म्हणजे हेमंत पाटील हे मूळ नांदेडचे आहेत, बाहेरचा उमेदवार आम्हाला नको, हा मतदारसंघ भाजपला सोडून घ्या अशी या नेत्यांनी मागणी केली होती। त्यातच हेमंत पाटलांचं नाव भाजपच्या ब्लॅकलिस्टमध्ये होतं, त्यामुळे त्यांना बदलण्याचा निर्णय भाजपच्या दबावामुळे शिंदेंना घ्यावा लागला। या प्रकारामुळे हेमंत पाटील आणि त्यांचे समर्थक खूप नाराज झाले। भाजपनं आम्हाला त्रास दिला तर नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार पाडू असा इशारा हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी दिला होता। काही समर्थकांनी तर 100हून अधिक गाड्यांचा ताफा थेट मुंबईत नेऊन मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून मुख्यमंत्र्यांनी हदगावमधील ज्येष्ठ नेते बाबूराव कदम यांचं नाव जाहीर केलं। दरम्यान नाराज हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी दिलेली आहे। खासदार भावना गवळी यांनीही बंडात शिंदेंना साथ दिली होती। शिवसेनेत असताना त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, पण शिंदेंना साथ देऊन भाजपशी युती केल्यानं त्यांच्या कारवाईला तूर्त स्थगिती मिळाली होती। भावना गवळींनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखीही बांधली होती, मात्र या कुठल्याही गोष्टीचा त्यांची उमेदवारी वाचवण्यासाठी फायदा झाला नाही। त्यांच्याही शेकडो समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। स्वतः भावना गवळीही 3 एप्रिल रोजी सुमारे 9 तास वर्षावर ठिय्या देऊन होत्या, पण जिथे मुख्यमंत्रीच हतबल होते तिथे कुणाचं काय चालणार। अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भावना गवळी यांनाही उमेदवारी मिळणारच नसल्याचं सांगण्यात आलं।